मित्रांनो नमस्कार. आज आपला मेंढ्यांचा नख्या बनवायचा व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे. बऱ्याचशा मेंढी पालक मित्रांना बऱ्याचशा शंका होत्या नक्कीबद्दल, की ती किती वेळाने बनवली पाहिजे, कशी बनवली पाहिजे, किती दिवसांनी बनवली पाहिजे. ह्याच्यापेक्षाही महत्त्वाची एक गोष्ट येते, की नक्की बनवण्यासाठी योग्य साहित्य आपल्याकडे पाहिजे. म्हणजे उगाच कुठल्यातरी कटरनी, कुठल्यातरी ब्लेडनी आपण नक्की बनवू शकत नाही. योग्य साहित्य जर असेल तर ते थोडंसं इझिली होईल आपल्या मेंढीच्या, म्हणजे जास्त इजा होणार नाही. आणि त्यासाठी आज मी दोन वेगवेगळे कटर दाखवणार आहे, जे की इझिली तुम्हाला Amazon वरती मिळून जातील, किंवा मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देतो किंवा कमेंट मध्ये लिंक देतो. तिथून परचेस करू शकता, घरपोच तुम्हाला मिळून जाईल. अ, दुसरी गोष्ट राहते की किती दिवसांनी बनवले पाहिजेत बघा. किंवा बऱ्याचशा लोकांचं मत, तर पहिली गोष्ट ही क्लिअर करतो की बंदिस्त मध्ये नक्की बनवणे हे स्किल अवगत प्रत्येकाला पाहिजे, आलंच पाहिजे. प्रत्येक मेंढी पालकाला नक्की बनवता आलीच पाहिजे. बघा, बंदिस्त मध्ये आपण ठराविक जागा देतो, त्यामुळे डेफिनेटली प्रत्येक मेंढीची नक्की ही वाढणारच. बऱ्याचशा जणांचं मत येते की कोबा वापरल्यामुळे नक्की वाढते किंवा खाली फरशी असली तर नक्की वाढते. असं बिलकुल नाही. तुम्ही बंदिस्त मध्ये तुमच्याकडे मुरुम जरी असला, माती जरी असली ना, तरी नक्की वाढणार. कारण बघा, नैसर्गिक हा प्राणी रोजचा 5 ते 7 किलोमीटर चालत होता दगड धोंड्यातून. त्यावेळेस त्यांची नक्की प्रॉपरली नैसर्गिकपणे ठीक राहत होती. पण बंदिस्त मध्ये आपल्याकडे एवढं चालणं कधीच शक्य होत नाही, त्यामुळे आपल्याला नक्की ही बनवता आलीच पाहिजे. बरेचशा वेळा वर्षातून एकदा पुरेसं होतं, किंवा एखाद्या मेंढीची 2-2 वर्षे पण बनवायला नाही लागत. पण मी म्हणेल की आयडियल राहते की 6 महिन्यातून एकदा आपल्या मेंढ्यांच्या सर्व नख्या चेक करायच्या. आणि जी जी सुरुवातीची वाढायची वेळ असते ना, त्यावेळेस जर बनवल्या, तर नंतर जी खूप हार्ड होती किंवा बनवताना पण रिस्क होती. त्यामुळे 6 महिन्यातून एकदा एक नॉर्मली फिनिशिंग टच जरी केला आपण नख्यांना, तरी उत्कृष्ट राहता. मॅक्सिमम वर्षातून एकदा करू शकता. बऱ्याचशा वेळा एक एक वर्षभर मेंढ्यांच्या नख्या वाढत नाहीत. पण मी सांगेल की सुरुवातीला नवीन असताना बऱ्याचशा वेळा आपला हात बसतो, आपल्याला ते 6 महिन्यातून एकदा आपण जर केलं तर उत्कृष्ट राहतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे नुसतं साहित्यच नाही दाखवणार, तर नक्की कशी बनवायची, नवीन माणसाने कशी बनवायची, नक्की डेफिनेटली तुम्ही पण नक्की बनवायला शिकू शकता. फक्त मी सांगतोय त्या स्टेप तुम्ही फॉलो करा. ह्याच्या व्यतिरिक्त कुणाचं कुठल्याही प्रकारचं ब्लेड वापरू नका, कुठलीही दुसरी कातर वापरू नका. Amazon वरती तुम्हाला कमीत कमी पैशामध्ये ह्या कातर मिळतील, त्या वापरा. आता त्यातली पहिली कातर आहे, ही आहे बघा, टपारियाची PS9. त्याची लिंक मी तुम्हाला पहिल्यांदा देतो, लक्षात आली. आता हे दोन्ही कात्री कशा वापरायच्या तेही मी तुम्हाला सांगतो. आणि दुसरी आहे ही, हा आता हिला विदाऊट कंपनीची आहे, लांब कुठली कंपनीचं ब्रँडिंग नाही, काय नाही. मी ही Amazon वरून घेतलेली, तुम्हाला ह्याची ही लिंक देतो. आता ह्या दोन कात्री मध्ये कुठली वापरायची, जर तुम्ही एकदम नवीन असाल, सुरुवातीला जर वापरणार असाल, तर ही सेप मध्ये राहते कातर. मी वापरतोय आता, मागले 1-1.5 महिना झाला वापरतोय. मी 20-30 मेंढ्यांच्या नक्या ह्याने बनवल्या, त्या मला उत्कृष्ट वाटली. त्याच्या आधी मी नवीन पहिल्यांदाच बनवत असाल तर ही कैची वापरा, साधारणतः 350च्या आसपास मिळते आणि बरेच दिवस जाईल. दुसरं, तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस तुमचं चांगलं झालं, बऱ्यापैकी हात नक्की बनवण्यासाठी बसला, तर ह्यानी ही टपाऱ्याची PS9 म्हणून कातर आहे, ही पण अतिशय शार्प आहे. पण ही जुन्या लोकांनी शक्यतो रेफर करा, कारण ह्यानी इजा, कारण ही कट पण फास्ट करतं, आणि चुकून विजा झाली तरी ही जास्त प्रमाणात होते. त्यामुळे हा थोडासा प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर हा कटर वापरा. नवीन मध्ये हा वापरा, दोन्ही मागून ठेवू शकता हळूहळू. हा हे प्रॅक्टिसचं काम आहे, हे जास्त सांगण्याचं नाही. मी तुम्हाला एकदा दाखवतो, त्याप्रमाणे बनवली तर काय अडचण येणार नाही. आणि आपण शक्यतो ह्यानेच दाखवतो मी तुम्हाला, की नवीन आहे असे सगळे पकडूया, आणि ह्या कटरने नक्की बनवण्यासाठी काही गोष्टी करायच्या ते बघा. तत्पूर्वी मी तुम्हाला मेंढी दाखवतो, या थोडस जवळ. आता मेंढींची नक्की वाढत असताना जर योग्य स्टेज मध्ये आपण तिला बनवली, म्हणजे बघा, थोडस आता इथून नक्की बाहेर येते, ह्या साईडची थोडीशी बाहेर आली, पाठीमागची जी नक्की आहे थोडीशी बाहेर आली. मग हे जे थोडं थोडं बनवायचं आहे ना, ते नक्कीच आपण ह्या कटरनी आणि योग्य वेळेत जर बनवलं तर एकदम सेफ मध्ये बनवू शकतो. अजिबात अवघड नाही. चला आता मी तुम्हाला दाखवतो. स्टेज लक्षात आली, आपल्याला वर्षातून एकदा किंवा दोनदा नक्की बनवायची. सुरुवातीला प्रॅक्टिस कमी असताना आपण 6 महिन्यातून एकदा नक्की बनवली तर उत्कृष्ट राहील. जर जसं प्रॅक्टिस होईल, मग तुम्ही जास्त हार्ड झालेली किंवा जास्त बेंड झालेली नक्की ही बनवू शकता, पण प्रॅक्टिसने. त्यामुळे सुरुवातीला 6 महिन्यातून एकदा एक सिंपल हात मारत जावा, आणि जसं जसं प्रॅक्टिस होईल असं मग तुम्ही चांगल्या बऱ्यापैकी हे करू शकता. चला आता मी तुम्हाला दाखवतो कशी बनवायची. हा जो मेंढी एका माणसाने आपण पकडली 2 पायामध्ये, आणि आता आपण पहिल्यांदा पुढल्या पायाची नक्की बनवा, थोडस जवळ आहे. पुढल्या पायाची नक्की बनवणार आहे. तर अशा प्रकारे दुमडणार आहे, आणि ह्या आपल्या मेटेमध्ये तो पाय पॅक धरणार आहे, दिसतंय.
आणि हा कटरने हे जे सुरुवातीला दिसतंय साईडचं, तर ते साईडचं काढणार आहे, मध्ये आपण अजिबात धक्का लावणार नाही. कारण नक्की आता सध्या फक्त साईडनेच वाढली आहे. त्यामुळे नवीन तुम्ही प्रॅक्टिस करत असताना बघा, आपण प्रोफेशनल नाही, आपलं रोजचं काम नाही, त्यामुळे आपण थोडं थोडं जागा धरायची, जास्त जागा पकडणार नाही आपण ह्याच्यात. अशा प्रकारे सुरुवातीला फक्त आपण ही जी साईडने वाढलेला आहे, मधल्या भागाला इजा न होता ही जी साईडने बघा, इथं तुम्ही बघू शकता की हा एक पडदा वाढलाय बाहेरच्या साईडचा आणि हा आतल्या साईडचा पण पडदा वाढला. तर सुरुवातीला आपण फक्त ते कट करणार आहे अशा प्रकारे. आणि नवीन मध्ये अतिशय उत्कृष्ट असा हा कटर आहे. जास्त रिस्क नाही लागण्याची, कारण हे जास्त ह्यानी कटच होत नाही. तसंच त्या कटरचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो की जी आतली बाजू आहे ही कट होण्याचं अतिशय मग त्या राऊंड कटरपेक्षा ह्यानी थोडीशी जास्त मदत होते. तर दुसऱ्या साईडची नक्की पण आपण असेच साईडून बनवणार. बघा आता हा जो आतला भाग आहे त्या कटरने कट होत नाही, पण ह्यानी इझिली एकदम अशा प्रकारे कट करायला गावतं. इजा होण्याची, दुखापत होण्याची ह्या कटरने खूप कमी चान्सेस राहतात. त्यामुळे सुरुवातीला नवीन मध्ये तुम्ही हा कटर वापरा. त्या कटरचं वैशिष्ट्य किती हार्ड जाड नक्की असली तरी त्यांनी बनवता येते, कारण त्याचं पान अतिशय शार्प येतं. पण त्याचा दुसरा भाग येतो की शार्प पान किंवा जास्त हे असणारं पान आणि इजा पण भरपूर होऊ शकते. त्यामुळे हा कटर बेस्ट राहील. झाली व्यवस्थित. सुरुवातीला आपण एवढी जरी बनवली तरी उत्कृष्ट. ही जी वाढलेला भाग होता आपण नक्कीच ह्या साईडचा आतला ह्यो किंवा ही नक्की अशी परफेक्ट चिकटली पाहिजे. समजा ह्याच्यामध्ये जर नक्की वाढली असेल अशा प्रकारे, तर ह्या कटर असा टाकून आपण कट केली पाहिजे. मग हे जर दोन्ही चिटकलं तर तिची उभा राहण्याची पोझिशन ही व्यवस्थित होते. अशा प्रकारे आपण ह्या कटरने सुरुवातीला पुढला पाय केला. आता मागचा एक पाय दाखवते इकडे. मागचा पाय बघा मित्रांनो, मी ही दोन पायामध्ये माझ्या धरला, तिथं गुडघ्यामध्ये धरला आणि नंतर बनवणार. बघा आता हा पाठीमागच्या नक्कीची ही साईड जास्त वाढली, तशीच ही साईड पण दोन्ही साईड वाढलेल्या आहेत. तर सेम त्याच प्रोसेसनी पहिल्यांदा ही साईडला निघालेला आपण कट करणार आहे अशा प्रकारे. तर ही आतला भाग. एवढी बनवली, दोन्ही नक्की व्यवस्थित ही झाल्या, खालीवर एक पण झाली नाही. की बघा दोन्ही व्यवस्थित पोझिशनला, दोन्ही एकसारख्या जमिनीवरती चिटकले. तर अशा प्रकारे आता इथं बघा, हिचा जो हा भाग बाहेर आलाय, तसा तो तिचा बाहेर आलेला भाग आपण काढून टाकला. आता ह्याचा काढूया. बघा हा पण भाग आता जमिनीला एकदम समतल चिकटला आहे, हा जो खाली दिसतोय. अशा प्रकारे आपल्याला चारी नक्क्या बनवायच्या त्या. आणि लक्षात ठेवा, ह्याची लिंक देतोय, त्या दुसऱ्या कटरची लिंक देतोय. सुरुवातीला हा कटर वापरा आणि व्यवस्थित नक्की प्रॅक्टिसचा विषय आहे. जास्त दिवस तुम्ही प्रॅक्टिस केलं, रोज एक दोन मेंढ्यांची जरी बनवली, तर कम्प्लिटली 8 ते 10व्या मेंढीला तुम्ही चांगले परफेक्टली नक्की बनवायला शिकणार आहे. त्यामुळे सुरुवातीला थोडीशी जागा धरायची. शक्यतो नक्कीच्या बाहेर निघलेला जो पापुद्रा आहे तो काढणार आपण आणि कटर योग्य वापरणार. त्याची लिंक देतो. व्हिडिओ कसा वाटला, तसंच मेंढी पालनासंबंधी इतर काही अजून शंका असतील, काही क्वेरी असतील, कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण चर्चा करूया. धन्यवाद.